बचाओ, संविधान बचाओ, अनुवादी शासनाचा, अनुवादी शासनाचा। अरे कोण म्हणताय हटवत नाही, हटवल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणताय हटवत नाही, हटवल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणताय हटवत नाही, हटवल्याशिवाय राहत नाही। या जातीयवादी सरकारचा, या मनुवादी सरकारचा, या हुकुमशाही सरकारचा, सर्व पक्ष या ठिकाणी वंदन करत आहे आणि ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं, आज संविधानच ह्या देशातील महाराष्ट्रातील धोक्यात आलं म्हणावं लागेल। युएनच्या माध्यमातून मदत सुरून आज सरकार या ठिकाणी स्थापना होत आहे। त्यांचा जो टाइम आहे त्यामुळेच ह्या ठिकाणी त्या टायमिंगला सोलापूर शहरात एक क्रांती निर्माण होते की सर्व पक्ष एकत्र येऊन जे विन मशीनच्या माध्यमातून मदत सुरून हे सरकार या ठिकाणी बनवलं जातंय त्याचा या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतोय। आपण बघा टॉप टू बॉटम गरीब परिवाराबद्दल श्रीमंताला कुणाला विचारा तुमचं मत कुठं आहे। आज लोक परीक्षण झालं, आमचं मतदान आम्ही तुम्हाला देतो, आमचं मतदान गेलं कुठं। प्रत्येक गावात जावा, शहरात जावा, कुठेही जावा, लोक आज परेशान आहेत। आम्ही मत दिलं एकाला आणि सत्ता येते एकीकडे। त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय हे कधी न घडलेलं, कुणालाही अपेक्षित न घडलेलं, अनेक राजकीय तंत्र असेल, अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे, तर काटेकी तर टक्कर झालीच नाही। ह्या ठिकाणी वेन मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात विन मशीन हाकल्याशिवाय तर थांबणार नाही। बॉनेट पेपर या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांची या ठिकाणी भावना आहे। समितीच्या वतीने ज्या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी हजर आहे। आपल्या सगळ्याला माहिती आहे की मी ह्याच्या आधी सांगितलं होतं ईव्हीएम मशीन मधल्या घोटाळ्यामुळे हे सगळे मतांचे आकडे भेटलेले आहेत। त्याच्यावर सांगितलं की बीडी घरकुल सारख्या भागामध्ये 42 बूथ आहेत आणि त्यापैकी 40 बूथ 200च्या पेक्षा 200-250च्या पेक्षा कमी मला मतं त्या ठिकाणी दिसत आहेत, जे कदापि शक्य नाही। आता मी परत आढावा घेतला, लोकांना भेटलो आणि काही वेगळे लोक पाठवले बाबा खरं काय वस्तुस्थिती, तर आज देशाचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे। मी जास्त काय बोलणार नाही, एवढंच सांगतो की आज जे सरकार महाराष्ट्रामध्ये आझाद मैदानावर जे तिगाडी का बिगाडी येऊन बसलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकशाहीची थट्टा करून लोकांची मतं चोरून जी शपथविधी घ्यायला लागलाय त्याचा काळा दिवस म्हणून आज आम्ही सर्व सोलापूरकर इथं बसलेलो। त्यामुळं आत्ता जागी व्हा आणि सर्वांना विनंती करतो, सर्व जनतेला, सोलापूरकर सहित सर्व महाराष्ट्रातल्या या देशातल्या जनतेला विनंती करतो की बाबा रे, त्यांनी सुद्धा जेव्हा विरोधी सत्तेत होते तर तुम्ही ईव्हीएमवर शंका घेतला, आता ह्यांनी सत्तेत आहेत आपण शंका घ्यायला लागलो। मग निवडणूक आयोगाला काय पडलंय, त्यांनी बॅलेट पेपर एकदा घेऊन दाखवावीच। आज स्थानिक स्वराज्य संस्था उद्याच्या निवडणूक आहेत, या निवडणुकामध्ये बहुजनाचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला दाबण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो, ही जी ठिणगी आहे ही ठिणगी बारीक राहणार नाही, हे मोठा ज्वाला होईल। उद्या भविष्यामध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान या देशाची जशी वेगवेगळ्या जल्लोषाचं वातावरण आहे मुंबईमध्ये। नवीन सरकारचं त्यांना म्हणजे शुभेच्छा द्यायला गेली, सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पक्ष विरोध करताय, काळे पट्ट्या हाताला मारताय, खुश नाही। खुश का पडतंय, लोकशाहीचं फोन करून सत्तेवर आले ते नेते। आपलं देश जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होती आपली, आणि त्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं धडधडीत त्यांनी खून केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं खून करून त्यांनी सत्ता केलेलं आहे। म्हणून खुश व्हायचे का प्रश्न आहे, म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही ईव्हीएम देश मोहीम काढली।
काय पुढं काय पुढं काय ह्यालाच हुकुमशाही म्हणते त्याला. आता एवढं सगळ्या देशातले लोक, विरोधी पक्षातले लोक, एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजप सोडून सगळ्यांनी सांगितलं की बाई ईएम नको, बॅलेट पेपर घ्या, ते घ्यायला तयार नाही. याचा अर्थ काय हुकुमशाहीमध्ये असंच असतंय किंवा लोकांचं म्हणणं ऐकायचंच नाही, आपलं मनाला येते कारभार करतात, त्यालाच हुकुमशाही म्हणतात. सरकार मुर्दाबाद, पुढे शेवटपर्यंत जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद, शिवाजी महाराज जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यात बोर्ड मागे तुम्ही आपण सरकारचा